प्रेम आंधळं असतं, त्याला कशाचंच बंधन नसतं असं म्हणतात. तुम्ही वयात अंतर असलेले अनेक सेलिब्रिटी पाहिले असतील. अशाच एक सेलिब्रिटी जोडप्याचा एकमेकांवर जीव जडला होता. एकाच मालिकेत काम करताना दोघे प्रेमात पडले. विशेष म्हणजे त्या मालिकेत या जोडप्यानं सासू व जावई या भूमिका केल्या होत्या. दोघांच्या वयात अंतर होतं, पण तरीही या जोडप्यानं लग्न करायचं ठरवलं. मात्र या जोडप्याला प्रचंड टीकेचा सामना करावा लागला. या सेलिब्रिटी जोडप्यानं नुकताच त्यांच्या लग्नाचा 20वा वाढदिवस साजरा केलाय. प्रेम असेल तर टीका, समस्या, आव्हानं यांच्यावर मात करत लोक एकत्र आनंदानं संसार करू शकतात. याचंच उदाहरण हे दोघे जण आहेत. त्यांच्या अॅनिव्हर्सरीच्या सेलिब्रेशनचे फोटो समोर आल्यावर या दोघांच्या लव्ह स्टोरीची पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे. चक्रवगम नावाची एक लोकप्रिय तेलुगू मालिका होती. यामध्ये खऱ्या आयुष्यातील जोडपे इंद्रनील व मेघना यांच्या खास भूमिका होत्या. ही मालिका 2003 मध्ये सुरू झाली होती आणि बराच काळ प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. या मालिकेत मेघना रामेने इंद्रनीलच्या सासूची भूमिका साकारली होती. इंद्रनील मेघनाच्या चक्रवगम या शोचे 1000हून अधिक भाग प्रसारित झाले होते. या शोचा TRP देखील खूप जास्त होता. हा शो कोरोना काळात पुन्हा प्रसारित करण्यात आला होता, तेव्हा त्याला प्रचंड लोकप्रियता देखील मिळाली होती. या शोमध्ये सासू जावयाच्या भूमिकेत असलेल्या मेघना व इंद्रनील यांनी नंतर लग्न करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. ही मालिका पुन्हा प्रसारित करण्यात आली तेव्हा हे दोघं पती पत्नी होते. इंद्रनील व मेघना रामी यांच्या नात्यात खूप चढउतार आले. दोघांना लग्न करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. इंद्रनील बरोबरच्या नात्यामुळे मेघनाला खूप टीकेचा सामना करावा लागला. तिला शरीरयष्टीवरून ट्रोल करण्यात आलं. यामुळे ती तणावात होती. पण या काळात तिला तिच्या पतीनं खंबीर साथ दिली. पतीमुळे या सगळ्या आव्हानांचा हिंमत न हारता सामना करू शकली असं मेघना सांगते. मेघनाचा पती इंद्रनील तिच्यापेक्षा वयाने लहान दिसतो, त्यामुळे तिलाही ट्रोल केलं जातं. मेघनाने एकदा सांगितलं होतं की मुली त्याला मेसेज करून म्हणायच्या की तो खूप देखणा आहे. बऱ्याच वेळा लोक विचारतात की तो माझा मुलगा आहे का. लोक सोशल मीडियावर अशा कमेंट्स करून खिल्ली उडवायचे असं देखील ती म्हणाली. इंद्रनील व मेघना यांना बाळ नाही आणि त्यांना आई वडिलांची जबाबदारीही नको आहे, कारण त्यांचं वय झालंय. त्यामुळे मुलं झाल्यास त्यांचा सांभाळ कोण करेल अशी काळजी या दोघांना वाटते. मनोरंजन विश्वातील अशाच ताज्या आणि रंजक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचं मनोरंजन गॉसिप्स हे चॅनल सबस्क्राईब करा.